बेताल वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्रालय गमवावं लागलं, पण कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये. कृषी मंत्री पदाचा कारभार हाती घेण्यापूर्वीच दत्तात्रय भरणे यांनी नवा वाद ओढावून घेतलेला आहे. भरणेंनी एक अजब सल्ला दिलाय आणि यावरून चांगलंच राजकारण तापलंय. बघूया. सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं दोन ठेवतात. ऐकलत राज्याचे नवनियुक्त कृषी मंत्री दत्ता भरणे काय म्हणाले ते. वाकडं काम नियमात बसून करण्याचा अजब सल्ला त्यांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना दिलाय. पुन्हा एकदा ऐका कृषी मंत्री दत्ता भरणे यांचं हे वक्तव्य. मी जर कारखान्याला संचालक बनवून त्या कारखान्याच्या संचालकाचं पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं दोन ठेवतात. कारखान्यात चांगलं काम केलं, संचालक पण काम केलं, तिथं मला तिथं चेअरमन केलं. बँकेला संचालक पण काम केलं, त्या बँकेचा चेअरमन ठरवून. पण कृषी मंत्र्यांच्या या अजब सल्ल्यामुळे आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे. खरं तर 2 दिवसांपूर्वी दत्ता भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्रीडा खातं काढून भरणेंकडे अत्यंत महत्त्वाचं असं कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण कृषी खात्याचा कारभार हाती घेण्यापूर्वीच त्यांनी नवा वाद ओढावून घेतलाय. त्यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधी चालून आली आहे. इतके नेते, इतके मंत्री वाकडी कामं करत करत जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी आहे ती वेडी वाकडी केलेली आहे. आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले, मालमत्ता बघितली, ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो. त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही. तुम्ही सरळ काम करत असाल तर आम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी मान्य करू. त्यामुळे आम्ही भरणे मामांना एवढंच सांगतो, अख्खा महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे बघत आहे. तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत. तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल, पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही. ते वाकडी कामं करूनच सत्तेवरती आले ना. ते काय सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही. शरद पवारांच्या पक्षात होते, मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले. हे वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गानं सत्ता चालवताच येणार नाही. राहुल गांधी जे सांगतायत मतांची चोरी, हे महाराष्ट्रात पण झालंय ना. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती आलेले आहेत. दत्ता भरणेंनी वाद ओढावून घेतल्यानंतर त्यांचे राजकीय गॉडफादर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मदतीला धावले नाहीत तरच नवल. अजितदादांनी भरणेंची बाजू उचलून धरली आहे. तो कृषी मंत्री व्हायच्या आधी त्यांनी तिथं अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती, त्याच्यामध्ये ते वक्तव्य. आपल्याला मी सांगतो, आम्ही जसे नियम करतो, आता कधी कधी लोकांच्या करता एखादा प्रश्न सोडवायचा असेल आणि तो प्रश्न सोडवत असताना फार नियम तिथं अडचणीचे ठरत असतील तर कधी कधी जनतेच्या भल्या करता ते प्रश्न सोडवण्याच्या करता नियम थोडेसे बाजूला ठेवून त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो. मराठी भाषा अशी आहे, त्याच्यातनं अर्थ काढावा असा काढला जातो. तुम्ही आपलं त्याच्यातनं बघा, कृषी मंत्री आता असं म्हणायला लागले, अहो एखाद्या शेतकऱ्याच्यावर संकट आल्यानंतर काही नियमाला बाजूला राहून पण आम्ही कॅबिनेटला निर्णय घेत नाही का? घेतो का नाही? त्यातला भाग येतो. खरं तर बेताल वक्तव्य आणि रमी प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांना कृषी खात्याला मुकावं लागलं. तसंच दत्ता भरणेंना कृषी खात्याची लॉटरी लागली. पण आता त्यांनीही वाकडी कामं नियमात बसवण्याविषयीचं वक्तव्य करून कृषी मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरूच ठेवली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.